आमचा सगळ्यांचा संसार उघड्यावर आलाय. लहान लेकर हे समजा आम्ही एवढी चिमुकले लेकर घेऊन आम्हाला राहावं लागतंय. साप येतात म्हणून आम्ही पाणी जसं चढेल तसं थोड्या मार्गाने आम्ही थोडं सरकत जातो. एखाद्या वेळेस समजा कुणाला आहे नाही असं कुणी समजा आणखीन काही म्हणलं नाही, विचारलं नाही, काहीच नाही. पण आम्हाला एवढीच विनंती सरकारला की हात जोडून विनंती की आम्हाला पुलाची एवढी अडचण दूर करावं आमची. खाण्यापिण्याचं की आमच्या हिमतीवर आम्ही राहू शकतो. पण आमचे छोटे लेकर आहेत. आमची जिंदगी अशीच गेली. पण आमच्या मुलाबाळाची तरी चांगली जावा, शिक्षण हे ते व्हावं, पूल रस्ता असल्यावर. किती पूर आहे आता? किती म्हणजे मी सांगू शकत नाही. 1 वर्ष आड करून असाच येतोय. पण 2006 ला आलता एवढा, आणखी आता एक आला, मध्ये एक आला. असे 2-3 वेळेस भरपूर आले. पण छोटे येतात समजा. संपर्क म्हणजे तुटतोय. गावचा पूर्णपणे संपर्क तुटला. या पिढ्याने आतापर्यंत 2006 नंतर 2-3 पूर पाहिलेले आहेत. मात्र या लहान लेकरांना सुद्धा आणि यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा पूर परिस्थिती ताणे असतानाच त्यांना बघण्याची वेळ आली. ही फार गंभीर परिस्थिती आहे. आणखीन पाऊस जर पडला तर ह्या लेकराची शाळा बुडतात 8-10 दिवस. मग आम्ही मोलमजुरी करायची, पैसा भरायचा. पूल नसल्यामुळे आमचे लेकर आमच्या पशीच ठेवायचे. मग मागलं पुढं शिक्षण येतंय का? बरोबर होतंय का? 4-5-6 दिवस राहिल्याच्या नंतर त्याचा संदर्भ लागत नाही लेकरांना. मग आमची अशी नुकसान आमची झालीच, पण आमच्या लेकराची होऊ नये म्हणून आमची विनंती. या ठिकाणी शैक्षणिक नुकसान सुद्धा लेकरांचं होत आहे. शाळा 8-8, 10-10 दिवस त्या ठिकाणी त्यांची बंद राहते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान देखील भरून निघणं फार कठीण झालेलं आहे.